सुप्रभात आणि नमस्कार. बाजार गप्पांचा आजचा विषय मिड कॅप आणि स्मॉल कॅप. स्मॉल कॅप आणि मिड कॅप असा आजचा विषय घ्यायचं कारण असं, स्मॉल कॅप आणि मिड कॅप हे कामगिरीपेक्षा चर्चेत जास्त असतात आणि ती चर्चा कामगिरीविषयी नसते, तर त्यात आपण पैसे गुंतवावे की नाही, गुंतवले तर कधी गुंतवावेत, काढायचे असतील तर कधी काढावेत, अशी चर्चा असते. आणि खरं सांगायचं म्हणजे ही सगळी चर्चा बाजार कोसळतो तेव्हा जास्त असते, कारण बाजार वाढताना ही चर्चा करायला कोणाला वेळच नसतो. बाजार वाढत असतो तेव्हा सगळंच वाढत असतं. म्हणजे मी अनेकदा गमतीने म्हणतो तसं, की त्याच्या पाठीमागे 45 वर्षाचा अनुभव असला तरी ते गंमत म्हणूनच घ्या, की ज्या वेळेला बाजार वाढत असतो त्यावेळेला आपण चूक केली तर त्या चुकीची दुरुस्ती करतानाही पैसे मिळत असतात आणि शेवटी पैसे मिळवणं याच उद्देशाने आपण या बाजारात आलेलो असतो. हे नाकारण्यात काहीच अर्थ नाही. ताकाला जाऊन भांडं कशाला लपवायचं. मग असं जेव्हा असतं त्यावेळेला तो स्मॉल कॅप चांगला का वाईट याचा विचार करत नाही. परंतु बाजार जेव्हा खालती यायला लागतो, कोसळायला लागतो, तर तेव्हा नक्कीच तर ह्याच्यामध्ये स्मॉल कॅप आणि मिड कॅपचं गणित असं असतं, की बाजाराचा निर्देशांक जेव्हा वाढत असतो त्यावेळेला निर्देशांक ज्या वेगाने वाढवतो त्या वेगानं किंवा त्याच्यापेक्षा थोड्या कमी वेगानं स्मॉल कॅप आणि मिड कॅप हे सरासरीत वाढत असतात. काही वेळेला बाजारातल्या निर्देशांकाच्या वाढी पुरेसा एखादा स्मॉल कॅप किंवा मिड कॅप जास्त वेगानं वाढलाही असला तरी हे जास्त वाढीचं प्रमाणही कमी असतं आणि हे जास्त दरानं वाढण्याचा काळही कमी असतो. मात्र ज्या वेळेला शेअर बाजाराचे निर्देशांक हे खाली यायला लागतात तेव्हा बाजाराचा निर्देशांक ज्या वेगानं खालती येतो त्याच्यापेक्षा जास्त वेगानं स्मॉल कॅप आणि मिड कॅपच्या शेअर्सचे बाजारभाव कोसळतात, असा आजपर्यंतचा तरी इतिहास आहे. आणि विंदा करंदीकर जरी कितीही म्हणाले की इतिहासाचे अवजड ओझे डोक्यावर घेऊन नानाचा, करा पदस्थल त्याचे आणि त्यावर चढून भविष्य वाचा, तरी ते वाक्य म्हणून जरी चांगलं असलं, कविता म्हणून जरी उत्तम असले तरी ती दरवेळेला लागू पडतेच असं नाही आणि म्हणून त्याला कविता म्हणत असावेत. ही विंदा करंदीकर किंवा कवितेवरची टीका नाही, तर स्मॉल कॅप आणि मिड कॅपला ती लागू पडते की नाही हा प्रश्न आहे म्हणून आहे. असा विचार करताना दोन गोष्टी लक्षात घ्याव्या लागतात, की मुळातच लार्ज कॅपच्या तुलनेमध्ये स्मॉल कॅप आणि मिड कॅपचा फ्लोटिंग स्टॉक हा बाजारामध्ये कमी असतो. कारण स्मॉल कॅप आणि मिड कॅपमध्ये काही मोठ्या प्रमाणावरती प्रमोटर होल्डिंग आणि इन्स्टिट्यूशनल होल्डिंग असतात. त्यांना या ना त्या स्वरूपाचे लॉक इन पिरियड्स असतात आणि त्यामुळे त्या बाजाराचं कंपनीचं मुळातच भांडवल कमी, त्याचे इश्यूड शेअर कमी, त्याच्यामध्ये लॉक इन पिरियडचं प्रमाण जास्त, त्यामुळे त्याचा फ्लोटिंग स्टॉक कमी असतो. आणि आजपर्यंतचा जगातल्या कुठच्याही शेअर बाजाराचा इतिहास असं सांगतो की ज्या ज्या वेळेला त्या कंपनीच्या शेअर्सचा बाजारामधला फ्लोटिंग स्टॉक कमी असतो त्या वेळेला तो शेअर मॅन्युप्युलेट करणं, मग आता ती कंपनी करते का दुसरे कोणी करतात हा मुद्दा आलाहिदा, हे जास्त सोपं आणि सोयीचं जातं. मग याचा दुष्परिणाम त्या स्मॉल कॅप आणि मिड कॅप कंपनीच्या बाजारभावावरती होतो का याचा विचार करावा लागतो. विशेषतः अलीकडच्या काळामधल्या स्क्रीन बेस्ड ट्रेडिंग, अल्गोरिदम ट्रेडिंग, प्री ऑर्डर्ड ट्रेडिंग याच्या जमान्यामध्ये ही शक्यता जास्त प्रमाणावर वाढते. संख्या म्हणूनही वाढते, दर्जा म्हणूनही वाढते, सातत्य म्हणूनही वाढते आणि प्रमाण म्हणूनही वाढते, हे लक्षात घेतलं पाहिजे. आणि त्यामुळे आज मितीला ज्या पद्धतीची परिस्थिती आपल्या शेअर बाजारामध्ये किंवा जगभरातल्या अनेक देशांच्या शेअर बाजारामध्ये आहे, तिथे स्मॉल कॅप आणि मिड कॅप या कंपन्यांमध्ये नव्यानं गुंतवणूक करताना जरा सबुरीचा सल्ला आपण स्वतः अंमलात आणणं, नुसतं देणं घेणं नव्हे, हे अत्यंत महत्वाचं आहे. कदाचित जसं आपल्या मराठीमध्ये म्हण आहे की दूध गरम लागलं की माणूस ताकही फुंकरून पितो, तसं आहे का याचा विचार करावा लागतो. आणि त्यातही मुळामध्ये एक गोष्ट लक्षात घ्यावी लागते की बहुतेक वेळेला स्मॉल कॅप आणि मिड कॅप कंपन्यांची कामगिरी ही ते ज्यांना वस्तू पुरवतात त्या कंपन्यांवरती अवलंबून असते. आणि आपल्या असं लक्षात येईल की बऱ्याच स्मॉल कॅप विशेषतः स्मॉल कॅप कंपन्या यांच्या क्लायंटची लिस्ट मर्यादित असते. त्यांचा बहुतेक माल मोजक्या 2, 3, 4 या कंपन्यांमध्ये जातो आणि मग अशा कंपन्यांच्या कामगिरीवरती जर परिणाम झाला तर त्या कंपनीच्या मोठ्या कंपनीच्या कामगिरीवरती होणाऱ्या परिणामापेक्षा त्याला माल पुरवणाऱ्या या छोट्या कंपनीच्या कामगिरीवरती जास्त होतो.
काही स्मॉल कॅप कंपन्या या फार मोठ्या प्रमाणावरती एखाद्या मोठ्या समूहाच्या किंवा एखाद्या मोठ्या कंपनीच्या सबसिडियरी स्वरूपाचं काम करत असतात. कायदेशीरदृष्ट्या किंवा कागदोपत्री दरवेळेला त्या 100% सबसिडियरी असतील अशातला भाग नाही, किंवा मेजर सबसिडियरी असतील अशातला भाग नाही. पण कार्यपद्धतीच्या दृष्टीनं त्या त्यांच्या धोरणांवरती जास्त अवलंबून असतात आणि इथे त्या कंपनीला स्वतःची निर्णय शक्ती पणाला लावावी लागते. ही गणितं लक्षात घ्यावी लागतात. आणि आपण जसं म्हणतो की जीव जितका छोटा तितका धक्का मोठा, तशा पद्धतीची गणितं स्मॉल कॅप किंवा मिड कॅप मध्ये होतात का याचा विचार करू. आणि त्यातही अशा स्मॉल कॅप कंपनीचा महत्वाच्या ग्राहकांमधली एखादा ग्राहक हा जर सरकार किंवा सरकारी कंपनी असेल, तर असे वाईट परिणाम अत्यंत तीव्रतेनं आणि अत्यंत त्वरेनं होणं हे अत्यंत साहजिक असतं. पुन्हा सांगतो की ही सरकारवरची किंवा सरकारी कंपनीवरची टीका नसते. सरकारी निर्णय हे जितके आर्थिक क्षमतेवर अवलंबून असतात तितकेच त्या गोष्टीवरती सरकारच्या राजकारणावरती आणि सरकारच्या लिक्विडिटीवरतीही अनुभव असतात. सरकार तुमचे पैसे बुडवत नाही, पण सरकारने जर पैसे द्यायला विलंब केला तर त्या सरकारच्या ताकदीपुढे छोट्या कंपनींचा तगादा लावण्याची आपल्या स्वतःच्या रकमेसाठीची ताकद कमी पडते का याचाही विचार करावा लागतो. मात्र अशा वेळेला सरकारी कंपन्यांचा व्यवसाय टाळता येत नाही, विशेषतः ते जर तज्ञ क्षेत्र असेल. उदाहरणच द्यायचं झालं तर डिफेन्स सेक्टरमध्ये ज्या वेगानं गेल्या 5 वर्षामध्ये आपल्या देशातलं उत्पादन वाढलं, त्याचे फार मोठ्या प्रमाणावरती लाभार्थी हे स्मॉल कॅप आणि मिड कॅप आहेत. कारण मुळातच त्याच्या आधीच्या काळामध्ये आपल्या देशामध्ये संरक्षण विषयक वस्तूंचं उत्पादन हे नगण्य होतं. मग ज्या वेळेला प्रचंड मोठ्या प्रमाणावरती त्याचं उत्पादन वाढलं आणि ते थोड्या काळात वाढलं, त्यावेळेला त्याचे अनेक भाग हे छोट्या कंपन्यांनी केले. छोट्या कंपन्यांना कॉन्ट्रॅक्ट दिल्यामुळे त्या भरीस आल्या, त्यामुळे त्यांचे शेअर्स वाढले. साधं गणित पाहू. डिफेन्स सेक्टर मधल्या कंपन्यांच्या शेअर्सच्या बाजारभावांच्याकडे जर यादीकडे जर नजर टाकली तर आज मी तिला आपल्या देशात संरक्षण क्षेत्रामध्ये कार्यरत असलेल्या कंपन्या यांची ज्या 25-30 कंपन्यांची नोंदणी किंवा लिस्टेड आहेत, त्यातल्या स्मॉल कॅप किती आहेत आणि मिड कॅप किती आहेत, त्यांनी आपल्याला शेअर्सच्या बाजारभावामध्ये दिलेले चढउतार आणि त्यानिमित्तानं फायदा तोटा किती आहे याचा जर विचार केला तर मी जे म्हणतो ते सत्य होईल. पण संरक्षण क्षेत्रामध्ये तर सरकार किंवा सरकारी कंपनी हाच मोठा आणि एकमेव ग्राहक असतो, हे लक्षात घ्या. फार तर एखादी छोटी कंपनी लार्सन टुब्रो सारख्या, टाटा समूहासारख्या एखाद्या कंपनीला आपला माल पुरवत असेल आणि मग या कंपन्या सरकारला किंवा संरक्षण खात्याला माल पुरवत असतील, तरी त्या चेनमध्ये शेवटी यांचं स्थान कुठं याचा विचार करावा लागतो. आणि या दृष्टिकोनातनं जर विचार करायचा झाला तर आज मी तिला स्मॉल कॅप आणि मिड कॅप मध्ये त्या कंपनीची कामगिरी, त्या कंपनीचं असलेलं उत्पादन, त्या उत्पादनाचं एकंदरीतच त्या प्रोडक्शन चेन मध्ये असलेलं स्थान याचा विचार करून स्मॉल कॅप आणि मिड कॅप मध्ये नव्यानं गुंतवणूक करावी असं माझं स्पष्ट मत आहे. अगदी माझ्या पुरेसं बोलायचं झालं तर आत्ताच्या बाजारामध्ये मी नव्यानं एखाद्या स्मॉल कंपनीचा शेअर किंवा एखाद्या स्मॉल आणि मिड कॅप सेक्टर स्पेसिफिक म्युच्युअल फंडामध्ये नव्यानं गुंतवणूक करणं मी निदान आत्ताच्या घडीला तरी टाळेन, हे अत्यंत उघड आहे. मी अनेकदा म्हणतो तसं तुमचं स्वतःचं या बाबतीतलं मत माझ्यापेक्षा पूर्णपणाने वेगळं असेल ते जरूर असावं, परंतु अशा घटकांचा तुमच्या दृष्टिकोनातनं विचार करा आणि मगच गुंतवणूक करा, हे सांगण्यासाठी बाजार गप्पांचा आजचा विषय स्मॉल अँड मिड कॅप. मनपूर्वक धन्यवाद.